तर मित्रांनो मी आपल्या या PDF द्वारे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि मराठीमध्ये जॉब प्रोफाईल सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये बरंच तुमच्या लक्षात आलं असेल आणि सॅलरी वाईज थोडेफार इथे रेंजसुद्धा सांगितलेले आहे आणि एज लिमिटसुद्धा बरेच माहिती द्यायचा इथे प्रयत्न केलेला आहे। कट ऑफ रिलेटेड असेल जे काही तुम्हाला कट ऑफ काय लागू शकतो किंवा कट ऑफ एक्सपेक्टेड काय असतो किंवा सेफ स्कोअर काय आहे तुमचं पर्सेंटेजनुसार काय असतात जे सगळं तुम्हाला सांगेल। कॅटेगरी वाईज हा कट ऑफ बऱ्यापैकी लो येतो मित्रांनो। ही पुढचे जे लिस्ट आहे जसे वेटिंग लिस्ट आहे ते पुढे 2-3 लिस्ट लागत असतात, 4-5 लिस्टपर्यंत लागू शकतात कारण की बरेच विद्यार्थी इथे रिजेक्ट होतात कारण चुकीचे मार्क्स टाकतात। नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। अतिशय चांगली जम्बो वॅकन्सी ज्याची आपण दरवर्षी प्रतीक्षा करतो असं म्हणू शकतो कारण मागच्या 2-3 वर्षापासून फ्रिक्वेंटली ही जाहिरात येते आहे ती म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या ज्या वॅकन्सी असतात पोस्ट ऑफिसच्या त्यामध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजे आपण ज्याला पोस्टमन म्हणतो, त्यानंतर BPM म्हणजे ब्रांच पोस्टमास्टरची पोस्ट असते पोस्ट ऑफिसमध्ये, त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर म्हणजे जे पोस्टमॅनला असिस्ट करतात किंवा ते 3 पोस्टसाठी इथे जाहिरात आलेली आहे मित्रांनो। 40,889 पोस्टची जम्बो जाहिरात इथे आलेली आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये। त्याच्यामध्ये महाराष्ट्र लेवलचे जे काही पोस्ट आहे ते 2508 पोस्ट आहे। अतिशय चांगली संधी आहे जे विद्यार्थी 10वी पास आहे कारण की फक्त 10वी पास या विद्यार्थ्यांसाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते फक्त 10वी पास आहे। 10वी बेसवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि बाकी तुमचं एज्युकेशन कोणतंही असो, तुम्ही BA असो, BCom असो, 12th असो, ITI असो, डिप्लोमा असो, इंजिनिअरिंग असो, कुठलंही क्वालिफिकेशन असो इथे चालतं। फक्त मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं 10वी पाहिजे, त्याच्यावर तुमचं कोणतंही क्वालिफिकेशन तुमचं चालेल, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये अतिशय चांगली संधी आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे इथे तुम्हाला कुठल्याच प्रकारची एक्झाम नाही, कुठल्याच प्रकारचं फिजिकल नाही, कुठल्याच प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, कुठल्याच प्रकारची काही टेस्ट नाही, फिजिकल नाही, सायकोलॉजिकल टेस्ट नाही, कुठलीच नाही। तुम्हाला फक्त फॉर्म भरणे आहे। OBC ओपनला 100 रुपीज फी आहे, बाकी कॅटेगरीला फीसुद्धा नाही आहे, SC STला फी नाही आहे, वुमन्स रिझर्वेशनला फी नाही आहे। तुम्हाला फक्त तेवढंच फॉर्म भरणे आहे। त्यानंतर काही दिवसात किंवा काही महिन्यात त्याची लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल। मेरिट लिस्ट ही मार्कांच्या याच्यावर असते म्हटलं मार्कांच्या बेसवर असते। जे काही तुमचे 10वी मधले पर्सेंटेज आहे एक्झॅक्ट पर्सेंटेज जे काय त्याला ॲग्रिगेट म्हणतो, टोटल पर्सेंटेज जे आहे त्या पर्सेंटेजच्या बेसवर तुमचं एक मेरिट लिस्ट लागेल आणि त्या मेरिट लिस्टच्या नंतर तुमचं सिलेक्शन होईल। सिलेक्शन एकदा तुमच्या लिस्टमध्ये नाव आलं की तुम्ही सिलेक्ट झाले, ठीक आहे। ते सिलेक्ट झाले म्हणजे तुमचं एक कन्फर्मेशन आलं, त्याच्यानंतर तुमचं एक DV राहील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे काही तुम्ही जे काही सबमिट केलेलं असतं डॉक्युमेंट्स असतात, रिझर्वेशन रिलेटेड असते, कॅटेगरी वाईज आहे किंवा मार्किंगचं जे असतं तुम्हाला जे काही तुम्ही मार्क सांगितलेलं आहे 10वीच्या याच्यामध्ये तर ते तुम्हाला तिथे प्रूव्ह करावं लागते DVमध्ये। ते एकदा तुमचं फायनल झालं की तुमचं डायरेक्ट तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येतं आणि तुमचं डायरेक्ट जॉईनिंग होतं, ठीक आहे। साधारण हार्डली 4 ते 6 महिन्याची ही पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो आणि खूप फ्लेक्झिबल जॉब आहे मित्रांनो, चांगला जॉब आहे इंडियन पोस्ट ऑफिसचा। एक साधारण 4 तासाचा मिनिमम जॉब आहे। 4 तास तुम्हाला फक्त काम करावं लागतं। एक 10 ते 12 ते 14च्या रेंजमध्ये तुमची सॅलरी राहते। सगळी माहिती आपण याच्यामध्ये देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। याच्यामध्ये आपण पुढचे जे आहे याची व्हिडिओची सिरीज आपण पुढे घेणार आहे। याच्यामध्ये कट ऑफ रिलेटेड असतील किंवा डिव्हिजन वाईज तुम्ही कुठे अप्लाय करायला पाहिजे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा कुठल्या डिव्हिजनमध्ये सर्कलमध्ये अप्लाय करायला पाहिजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन फायनल होऊ शकतं। याचा आपण पूर्ण सिरीज पुढे जे 2-3 व्हिडिओ आणखी येणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये, अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज येणार आहे। त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून पुढचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील, ठीक आहे। तर मित्रांनो ही विस्तृत जाहिरात आहे आपल्या GDSची जी ऑनलाईन साईट आहे किंवा ज्यामध्ये तिथे आपल्याला GDSच्या साईटवर तुम्हाला ही मिळून जाईल। मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तुम्हाला सगळं डायरेक्ट PDF किंवा डायरेक्ट जाहिरात इथे बघायला मिळेल। त्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण इथे काढलेले आहेत मित्रांनो। यामध्ये तुम्हाला पूर्ण PDF वाचणे आवश्यक आहे, परंतु काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे आपण काढलेले आहे PDFच्या द्वारे, तर ते मी तुम्हाला आधी सांगतो। तर मित्रांनो साईट ओपन केल्याबरोबर तुम्हाला हे अशी तुम्हाला एक विंडो ओपन होईल किंवा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये GDS ऑनलाईन एंगेजमेंट दिलेलं आहे। त्याच्यामध्ये फॉर्म सबमिशनच्या डेट्स आहे आणि इथे विविध म्हणजे लेफ्ट साईडला बघा कॅन्डिडेट्स कॉर्नर आहे, तुम्हाला त्यामध्ये सगळं नोटिफिकेशन, स्टेज 1 रजिस्ट्रेशन, अप्लाय ऑनलाईनचं फी पेमेंट कसं करायचं ते आहे, हेल्प डेस्क आहे, ॲनेक्शियस आहे आणि कॅन्डिडेट्स ग्रीव्हन्सेस आहे, ठीक आहे। सगळं इथे अवेलेबल आहे, कुठे जायची गरज नाही। त्यामध्ये स्टेट वाईज इथे वॅकन्सीज आहे मित्रांनो। महाराष्ट्र तुम्हाला इथे 14 नंबरवर महाराष्ट्र आहे, तिथे तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या महाराष्ट्रातले जे जिल्हे आहे विविध जिल्हे आहे त्याच्यामध्ये सर्कल वाईज डिव्हिजन वाईज इथे वॅकन्सी आहे मित्रांनो, तर तुम्ही इथे बघू शकता। फॉर एक्झाम्पल तिथं अकोला असेल तर अकोल्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं जे स्टेप्स आहे किंवा तिथल्या डिव्हिजन वाईज सर्कल वाईज जे वॅकन्सी आहे ते दिसेल किंवा मग खाली जे सिलेक्ट डिव्हिजन दिलेले आहे तिथे सिलेक्ट डिव्हिजनमध्ये अकोला, अमरावती, पुणे, नागपूर तुम्हाला जे टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता। एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला वॅकन्सी कुठे किती वॅकन्सी आहे त्यानुसार तुम्हाला ऑप्शन्स फिल करायला तिथे आवश्यक आहे ते, ठीक आहे। व्ह्यू पोस्ट इथे दिलेले आहे। हा ॲक्च्युअल चार्ट आहे, स्टेट वाईज वॅकन्सी आहे इथे पूर्ण दिलेले आहे। याच्यामध्ये स्टेटमध्ये कुठे किती वॅकन्सी आहेत ते दिलेले आहे। त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम,
बिहार, छत्तीसगड म्हणजे रँकनुसार दिलेलं आहे. आपल्या महाराष्ट्राचं जे आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 94 आणि 2414 म्हणजे टोटल 2508 पोस्ट इथे वॅकंट आहे किंवा इथे जाहिरात आलेली आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, अतिशय चांगली वॅकन्सी आली आहे. ग्रामीण डाक सेवक 10वी बेसवर फक्त ही रिक्रुटमेंट असते किंवा भरती असते. ऑल ओव्हर इंडियामध्ये पोस्ट ऑफिस भरती असते आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची एक्झाम होत नाही. डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरा आणि मेरिट लिस्ट तुमची काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये लागेल आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन. ठीक आहे. तर अतिशय चांगली संधी असते मित्रांनो. ज्यांचं 10वी झालेलं आहे, मिनिमम क्वालिफिकेशन 10वी आहे, 10वीनंतर 12वी किंवा डिग्री वगैरे कोणतं झालं असेल तर कुठलंही क्वालिफिकेशन तुमचं चालेल, परंतु मिनिमम 10वी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा टोटल पोस्ट आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये 40,889 पोस्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2508 पोस्ट आहे टोटल. अतिशय चांगली संख्या आहे वॅकंट पोझिशनची. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर ग्रामीण डाक सेवक म्हणजे GDS, ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे BPM आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे ABPM. ठीक आहे. 3 पोस्टसाठी ही वॅकन्सी आहे मित्रांनो. यामध्ये ॲप्लिकेशन्स आर टू बी सबमिटेड ऑनलाईन ॲट म्हणजे ही साईट दिलेली आहे www.indiapostgdsonline.gov.in. या साईटवर डायरेक्टली जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. वेबसाईट जी आहे, महत्त्वाची वेबसाईट ज्यावर तुम्हाला ही जाहिरात मिळेल, याची PDF जी आहे ती आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इंडियन एरामोल्ड, यावरसुद्धा तुम्हाला PDF मिळून जाईल. याची जी ऑफिशियल साईट आहे ती indiapost.gov.in. या ऑफिशियल साईटवर तुम्ही वरचे जे अपडेट्स आहेत, तुम्हाला पुढचे अपडेट्स इथे मिळून जातील. ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन जी आहे ती 27/1 म्हणजे कालपासून ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे. ती 16/2पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन्स इथे करायचे आहे. त्यानंतर जर ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस असतील, काही करेक्शन असतील, काही त्रुटी झाल्या असतील, एडिट करायचं असेल तर 17/2 ते 19/2पर्यंत म्हणजे 16 तारखेनंतर 17 ते 19 असे 3 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. त्यासाठी तुम्ही करेक्शन करू शकता. त्यामध्ये पगाराबद्दल किंवा सॅलरीबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडे इश्यू आहेत किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे. यामध्ये कसं आहे की BPMचं वेगळं स्केल राहते, म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर, आणि ABPM और GDSचं वेगळं स्केल राहते. मिनिमम सॅलरी बघा, याच्यामध्ये कसं असतं की याच्यामध्ये टाईमनुसार सॅलरी असते मित्रांनो. मिनिमम 4 आवर्स इथे दिलेलं आहे. मिनिमम 4 आवर्स तुम्हाला ड्युटी करावं लागते डे टाईममध्ये. तुम्ही जास्तीत जास्त 5 तास 6 ताससुद्धा करू शकता. त्यानुसार तुमची सॅलरी वाढत जाते. परंतु आपण जर एक मिनिमम स्टार्टिंग सॅलरी जर पकडली तर ABPM आणि GDSसाठी 10,000 आहे, प्लस थोडेफार अलाउन्सेस, म्हणजे ते 1-2 हजार अलाउन्सेस असतात, 12,000पर्यंत जाईल. आणि डिपेंड्स ऑन तुमचे नंबर ऑफ आवर्स पण आहे. तुम्हाला 5 तास करायचं आहे की 4 तास करायचं आहे, त्याच्यानुसार तुमची सॅलरी चेंज होते. आणि दरवर्षी इन्क्रीमेंटसुद्धा असतात सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा कोणत्याही याच्यात जे अलाउन्सेस असतात, इन्क्रीमेंट असतात, ते लागू होतात. ठीक आहे. आणि BPMमध्ये ब्रँच पोस्ट मास्टर म्हणजे 12,000 तुमची मिनिमम सॅलरी असते. कमीत कमी सॅलरी, इन हँड सॅलरी ही 12,000 असते. प्लस तुम्ही 4 तास 5 तास जर केलं तर ती 14पर्यंत जाते. आणि प्लस काही थोडेफार अलाउन्सेस, आपण एक टोटल 15 सांगितलेलं आहे टोटल सॅलरी BPMची. आणि ABPMची आणि GDSची टोटल सॅलरी 13 जाते. इन हँड वगैरे ती कमी येते. ठीक आहे. तर ही इन हँड ॲव्हरेज 12 ते 14पर्यंत, 15पर्यंत BPM, आणि ABPM ही 10 ते 12-13पर्यंत जाते. डिपेंड्स ऑन युअर वर्किंग आवर्स, म्हणजे तुम्ही किती तास काम करता त्यावेळी. इथे फ्लेक्झिबिलिटी असते. तुम्ही 4 तासही करू शकता, 5 तासही करू शकता, 6 तासही करू शकता. त्यानुसार तुमची सॅलरी असते. ठीक आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय तुम्हाला इथे दिलेली आहे. प्रत्येक पोस्टसाठी मिनिमम एज लिमिट 18 आहे. मिनिमम म्हणजे 18 वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या डेटला. आणि त्यानंतर मॅक्सिमम एज 40 आहे. ओपनसाठी, URसाठी सांगतो आहे, ओपनसाठी अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी 40 आहे. आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी 45 आहे, म्हणजे 5 वर्ष शिथिल असतात. आणि अदर बॅकवर्ड कॅटेगरीसाठी 43. एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. यामध्ये बघा, तुमचं 10th तुम्ही पास पाहिजे, मिनिमम 10 पास पाहिजे. आणि 10thमध्ये तुमचं मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि इंग्लिश हा विषय असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कंपल्सरी म्हटलेलं आवश्यक आहे. तुम्हाला सेकंड पॉईंट इथे दिलेला आहे की लोकल लँग्वेज, म्हणजे तुमचं जे काही तुम्ही ज्या स्टेटमधले असाल, ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर त्या लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक आहे. ते कंपल्सरीमध्येच येते ॲक्च्युली. मराठी तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्या 10वीच्या आणि 12वीच्या किंवा 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला मराठी हा विषय असतोच महाराष्ट्रामध्ये. बाकी गुजरातचं असेल तर गुजराती, पंजाबचं असेल तर पंजाबी वगैरे, हे तुमचे लोकल लँग्वेज तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. हाऊ टू अप्लायमध्ये बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन कॅन बी सबमिटेड ऑनलाईन ऑन indiapost.gdsonline.in या साईटवर तुम्हाला जायचं आहे. तिथे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर बघा, फीज जी आहे ती 100 रुपीज आहे. तुम्हाला फॉर्म भरताना फीज पेड करावं लागते 100 रुपीज. हे आहे OBC आणि UR म्हणजे ओपनसाठी. ठीक आहे. आणि बाकी SC ST आणि वुमन रिझर्वेशनसाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारची इथे फी लागणार नाही. डायरेक्टली तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. ठीक आहे. सिलेक्शन क्रायटेरिया बघा, द अप्लिकंट्स विल बी शॉर्टलिस्टेड ऑन एंगेजमेंट ऑफ बेसिस ऑफ सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट, म्हणजे सिस्टम जनरेटेड आहे, कॉम्प्युटर जनरेटेड मेरिट लिस्ट आहे. त्यामुळे कसं आहे की तुमचं जे सिलेक्शन आहे ते त्या बेसवर होतं. डायरेक्ट मेरिट लिस्ट आहे, कुठल्याच प्रकारची काही प्रकारची एक्झाम नाही आहे, काही इंटरव्ह्यू नाही, काहीच नाही. डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरा,
तुमच्या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही आले तर डायरेक्ट तुमचा DV आणि तुमचं जॉईनिंग होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं जॉईनिंग होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट आहे, हे लक्षात घ्या. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो. यामध्ये कसं असतं की आपण जे मार्क्स टाकतो, तुम्हाला ते मार्क्स टाकावं लागतं. 10वीचे मार्क्स ते अतिशय महत्त्वाचे असतात, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होते. त्यामुळे ते एक्झॅक्ट करेक्ट मार्क्स टाका. ते तुम्हाला 4 डेसिमलपर्यंत, इथे मी तुम्हाला पुढचा पॉईंट सांगेलच. तुमचे जे मार्क्स आहेत, द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप्टेंड कन्व्हर्जन ऑफ ग्रेड्स अँड पॉईंट्स. म्हणजे तुम्हाला जर ग्रेडिंग, काही जणांना ग्रेडमध्ये तुम्हाला हे असते, ग्रेडिंग असते ABC वगैरे, किंवा A1 A2 B1 B2, त्याचंसुद्धा आपण खाली सांगितलेलं आहे. किंवा मार्क्स जर असतील तर फारच चांगलं. तुमचा जे मार्क्स जर तुम्हाला असेल तर मार्क्सच टाका, किंवा मग ग्रेड असलं तर तुम्ही ग्रेड टाकू शकता. परंतु जे ग्रेडचं कन्व्हर्जन इथे दिलेलं आहे कसं काय ते, आणि 4 डेसिमलपर्यंत तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 85.98239820 असं काय असेल तर तुम्ही टाकू शकता. ते 4 डेसिमलपर्यंत टाकावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर ज्यांना ग्रेड आहे तर A1 ग्रेड ज्यांचा आहे मार्कशीटवर, त्यांना 10 इथे हे असतात, 10 × 10 × 9.5 हा मल्टिप्लाइंग फॅक्टर दिलेला आहे. म्हणजे 95 तुमचे मार्क्स होतात. असे A B C आणि Dपर्यंत दिलेले आहे. तुम्ही तुमच्या ग्रेडनुसार इथे मार्क्स तुमचे कॅल्क्युलेट करू शकता. त्यानुसार तुमचं तिथे मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन होईल. ठीक आहे. हे ग्रेडिंगसाठी आहे. ज्यांना मार्क्स असलं त्यांचा काही विषयच नाही ते. आणि तुम्हाला जे तुमचे टोटल मार्क्स आहेत ते टाकायचे असतात मित्रांनो. इफ बोथ देन अकॉर्डिंग टू मार्क्स ओनली. तुम्हाला जर ग्रेडिंग पण असेल आणि तुम्हाला मार्क्स पण असतील, तुम्हाला मार्क्स तिथे टाकणं आवश्यक आहे तुमच्या याच्यात फॉर्म भरताना, ऑनलाईन फॉर्म भरताना. ठीक आहे. त्यानंतर बघा 5वा पॉईंट आहे, थोडा महत्त्वाचा आहे म्हणून मी इथे घेतलेला आहे. द डिपार्टमेंट विल कंटिन्यू टू इश्यू सप्लिमेंटरी लिस्ट फॉर शॉर्टलिस्टेड अप्लिकेशन्स अगेन ऑन टर्न. म्हणजे हे बघा, मला शॉर्टमध्ये सांगतो, जी काही मेरिट लिस्ट लावण्यात जाईल ही अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कसं आहे, बरेच विद्यार्थी म्हणतात की इथे कट ऑफ खूप जास्त लागतो किंवा जास्त मार्क्स पाहिजे असतात. तर ऑब्व्हियसली जास्त मार्क्स पाहिजे, 85 90 85च्या वर इथे सिलेक्शन होते. परंतु यांचं म्हणणं असं आहे की बरेच विद्यार्थी रिजेक्ट होतात. काय रिजेक्ट होतात, इथे डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम राहतो, किंवा मार्क्स चुकीचे टाकतात. 95 आहे तर ते 85 आहे तर ते 90 टाकतात, किंवा काहीतरी कुठेतरी चुका होतात. त्यामुळे बरेच विद्यार्थी यामध्ये रिजेक्ट होतात, काही डॉक्युमेंटेशनमध्ये होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे ते यांचं म्हणणं इथे असं आहे या पॉईंटमध्ये की ही कुठल्याच प्रकारची पुढची नोटिफिकेशन देणार नाही. त्याच्यानंतर तुमचा जर रिझल्ट लागला आणि त्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र लेवलवर बघू 2500 मुलांना त्यांनी सिलेक्ट केलं, तर ती वेटिंग लिस्टसुद्धा तिथे पुढचे जे मुलं आहे वेटिंगमधले त्यांनासुद्धा ते घेतील. जर याच्यामधले जर 2500मधले तुमचे असं समजा 1000 मुलं रिजेक्ट झाले, तर पुढचे 1000, 2500च्या पुढचे जे 1000 आहे ते इथे घेतील. ते सुद्धा काही रिजेक्ट झाले, 500 रिजेक्ट झाले तर पुढचे, असे हे 4-5 लिस्ट लावतात मित्रांनो. त्यामुळे अतिशय चांगली संधी असते. त्याच्यामध्ये पर्सेंटेज थोडंफार लोसुद्धा येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे माझ्या मते तरी 75+ ज्यांना मार्क आहे त्यांनी फॉर्म भरायला काहीच हरकत नाही आहे. कॅटेगरीनुसार यांचा कट ऑफ लागतो, प्लस तुमच्या पोस्टनुसार सुद्धा याचा कट ऑफ लागतो. जसं ब्रँच पोस्ट मास्टर आहे, ABPM आहे किंवा GDS आहे, त्याच्यानुसार याचा कट ऑफ लागतो. त्याच्यामुळे फॉर्म हा प्रत्येकाने भरावाच. 70+ ज्यांना मार्क्स आहे किंवा कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना 50+ जरी असेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो. अतिशय चांगली संधी आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, इथे DVसाठी जे डॉक्युमेंट्स लागतील ते सांगितले. मी तुम्हाला सगळे महत्त्वाचे पॉईंट्स इथे घेतो आहे. DVसाठी जे डॉक्युमेंट्स लागतील इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल मार्क्स, बोर्ड शीट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट 10वीची जी असते ते, ओरिजिनल कम्युनिटी और कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर ओरिजिनल PWD म्हणजे तुम्ही हँडिकॅपमध्ये असेल ते सर्टिफिकेट, ओरिजिनल ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजे तुमचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा लागेल किंवा मग तुम्हाला TC असेल तर ते लागेल, LC असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल. मेडिकल सर्टिफिकेट शुड बी फ्रॉम मेडिकल ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट डिस्पेन्सरीज, म्हणजे गव्हर्नमेंट तुमचं जे काही हॉस्पिटल असतं तिथलं मेडिकल सर्टिफिकेट लागेल. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे लागतील. हे सगळं तुमचं 2 फोटोकॉपी आणि प्लस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचं जे काही तुम्ही सबमिट कराल ते सगळं लागेल. ठीक आहे. तर एकंदरीत तुम्हाला DVसाठी लागेल, सध्या याची गरज नाही आहे. आणि जॉब प्रोफाईल बघा, इथे जॉब प्रोफाईल अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो. जॉब प्रोफाईलमध्ये आपण सगळं मराठीमध्ये तुम्हाला एक PDF आपण इथे बनवलेला आहे मित्रांनो. मराठीमध्ये जॉब प्रोफाईल आहे, तुम्हाला सगळे लक्षात येऊन जाईल. शाखा पोस्ट मास्टर म्हणजे BPM पोस्टसाठी जे जॉब प्रोफाईल आहे ते तुम्हाला इथे सांगण्यात आलं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. डेली काम असतं BPMचं वगैरे ते इथे दिलेलं आहे सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4-5 पॉईंटमध्ये इथे दिलेलं आहे, तुम्ही इथे वाचू शकता. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर म्हणजे APPMचे तुम्हाला इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये स्टॅम्प, स्टेशनरी, विक्री, वाहतूक, मेल वितरण, IBPSच्या दरात, ठेवी, त्यानंतर पेमेंट, इतर व्यवहार वगैरे, BPM पोस्टल ऑपरेशन अशा प्रकारे मदत करणे, विभागाने वेळोवेळी विहित केलेले. त्यानंतर इथेच तुम्हाला 6 पॉईंट दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला डिटेल इथे वाचायला बरं होईल. डाकसेवक जे आहे, डाकसेवकमध्ये जे काही कामं असतात ते तुम्हाला इथे 5 पॉईंट दिलेले आहे.
ठीक आहे. स्टॅम्प स्टेशनरी विक्री वाहतूक म्हणजे हे सेम पॉईंट आहे. त्यानंतर डाक सेवकांना कार्यालयाच्या वर्गीकरणात काम करावे लागते, म्हणजे जे जे वेगळं काम असतं ते सुद्धा करावं लागते. RMS तुम्ही जर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला एज्युकेशन घ्यायचं असेल पुढे, किंवा जॉब करून जर कोणतेही काम करायचं असेल, किंवा जॉब करून काम म्हणजे तुम्हाला जॉब करून जर एज्युकेशन घ्यायचं असेल, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल, जसं MPSC आहे किंवा हायर पोस्टसाठी तुम्ही इथे देऊ शकता. त्यासाठी हा जॉब अतिशय चांगला आहे. फक्त 4 तास वर्किंग असतं आणि बाकीचे जे तास मिळतात तिथे तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. अतिशय चांगली संधी आहे. तुम्हाला एक हातात जॉब येतो, 10, 12, 14 हजाराचा जॉब तुमच्या हातात येऊन जातो, आणि प्लस तुम्ही बाकीचे सुद्धा एक्झामसाठी तयारी करू शकता किंवा तुमचं फर्दर स्टडीसुद्धा करू शकता. त्यासाठी हा अतिशय चांगला जॉब आहे मित्रांनो. पुढचे जे लिस्ट आहे, जसे वेटिंग लिस्ट आहे, ते पुढे 2-3 लिस्ट लागत असतात, 4-5 लिस्टपर्यंत लागू शकतात, कारण की बरेच विद्यार्थी इथे रिजेक्ट होतात कारण चुकीचे मार्क्स टाकतात. परत तुम्हाला सांगतो, एक फॉर्म भरताना कुठल्याच प्रकारची गडबड करू नका. विद्यार्थी गडबड करतात, नंतर त्यांचे मला भरपूर प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे. त्यावरून सांगतो मी तुम्हाला की जास्त तिथे गडबड करू नका. व्यवस्थित फॉर्म भरा. वाटलं तर एक 2-3 दिवसामध्ये, 2 ते 4 दिवसामध्ये आपण डिटेल जे फॉर्म सबमिशनचा व्हिडिओसुद्धा आपण इथे घेऊ. तुम्हाला मी सगळं फॉर्म्स कसं सबमिट करायचं ते सुद्धा सांगेल, आणि पुढे कट ऑफ रिलेटेड आणि तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे, किंवा कुठे करायला पाहिजे, किंवा कुठल्या डिव्हिजनमध्ये करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल. कारण की मेरिट जे आहे ते पोस्टनुसार वेगळं लागते मित्रांनो. कट ऑफ हा पोस्टनुसार वेगळा लागतो, आणि प्लस तुम्ही अप्लाय कुठे केलं आहे त्याच्यानुसार सुद्धा वेगळा कट ऑफ लागतो. तुमचं प्रिफरन्स काय त्याच्यानुसार सुद्धा वेगळा कट ऑफ लागतो. त्याच्यामुळे फॉर्म भरताना खूप जास्त कॉन्शियस होऊन आणि सिरियस होऊन फॉर्म भरा. जास्त तुम्ही हलगर्जीपणा करू नका, जास्त घाई करू नका. भरपूर डेट्स आहे, 16/2पर्यंत म्हणजे 16 फेब्रुवारीपर्यंत तुमच्याकडे डेट्स आहे. त्याच्यामुळे घाई करू नका. आणि अतिशय चांगली संधी आलेली आहे ज्यांची फायनान्शियल कंडिशन वीक आहे आणि ज्यांना लवकर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. त्याच्यामुळे फॉर्म ॲटलीस्ट सबमिट तरी करा. ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे. फक्त ओपन OBCला 100 रुपये फी आहे आणि बाकी सगळं फ्री आहे. त्याच्यामुळे फ्री असल्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्यात काहीच अडचण नाही असं मला वाटतं. ठीक आहे, बाकी याच्या रिलेटेड भरपूर इन्फॉर्मेशन पुढे येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे नोटिफिकेशन येतील ते तुम्हाला मिळत राहतील. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे इंजिनियर रमण टेलिग्राम चॅनल, ते सुद्धा जॉईन करून ठेवा. धन्यवाद.